आहे आणि मग ज्ञान, त्या ज्ञानातून वैराग्य निर्माण होतं. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. आणि ती ज्ञानाची रश्मी देणारं जे तत्व आहे तो आहे केशव. हे केशव समाधिस्थस्य केशव. अर्जुनाने प्रश्न विचारला, स्थितप्रज्ञस्य का भाषा? काय बोलतो स्थितप्रज्ञ? कसा बोलतो? त्याची भाषा काय? हिंदी बोलतो का, इंग्रजी बोलतो का, आणखी कोणती बोलतो? हा अर्थ नाहीये. त्याची परिभाषा विचारतात. तर असा एक हा प्रश्न अर्जुनासमोर निर्माण झालेला आहे. येथे एक शंका आहे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 54वा श्लोक आहे. दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग दर्शन नावाचा हा दुसरा अध्याय बनला. सांख्ययोग. भगवंताने सांख्ययोग या ठिकाणी सांगितलं. अशोचानंद शोचस्तोम प्रज्ञावादांश भाससे. अरे अर्जुन, ज्याचा विचार करायला नकोय तो विचार तू करतोस. या अध्यायाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये तर अर्जुनच बोलला, भगवान काहीच बोलले नाही. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला. मी पार्थ द्रोणाचा केला, ज्यांनी धनुर्वेद घेतला. काय काय अर्जुन बोलला असेल. भगवान मात्र शांतच, काहीच बोलले नाही. आपण जेव्हा एखाद्या शहाण्या माणसासमोर बोलतोय शहाणा माणूस काहीच बोलत नाही तर बोलणाऱ्याने समजून घ्यावं काहीतरी चुकतंय. काय बोलतच असतं. समोरच्या माणसाची ऐकण्याची मानसिकता आहे किंवा नाही याचाही विचार करीत नाही, सारखंच बोलत असतं. या बोलणाऱ्याला काय म्हणावं? एक रेल्वेने प्रवास करीत होता, दुसरा प्रवासी त्याच्या शेजारी बसला, त्याची चर्चा सुरू. बोलत नाही, परिचय नाही. याने बोलायला सुरुवात केली. काही लोकांना बोलायची सवय असते, ती कुठे दिली तरी बोलणारच. कोणी नाही बोलून दिलं तरी बळजबरी जाऊन बोलतीलच. प्रवास शेजारी बसला. या शेजारीला सांगितलं, हो एक महिन्यापूर्वी आमच्या मुलीचं लग्न झालं. हा त्याला काय करा लग्न स्वतःही बोलतात, दुसऱ्याला बोलून घेतात. असे काही बोलणारे असतो. आवडे बँडवाल्याने 2 लाख रुपये घेतले. हो म्हणजे किती घेतले? 2 लाख. अशा पद्धतीने बोलणारे काही लोक असतात, बोलतच राहतात आणि त्या बोलण्यानुसार काहीच निघत नाही. स्वतः बोलतात, दुसऱ्याकडून बोलून घेतात आणि ऐकणाऱ्याची मानसिकता आहे किंवा नाही याचाही विचार करीत नाही. म्हणून भलतेला कधी उपदेश करू नये. तुकाराम महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध द्यायचा व्यर्थी आपली वाचा शिणू नये. आपली वाचा व्यर्थ शिणूच नाही. उपदेश करणारा बद्दल श्रवण करण्याच्या अंतःकरणामध्ये जर आदर असेल तर उपदेशाचा उपयोग होतो, उपदेश घेत होतो. अन्यथा उपदेश फलित होत नाही. अर्जुन बोलतोय भगवान काहीच बोलत नाही. अर्जुनाला वाटलं आता काही चुकलं का काय. अर्जुन शांत झाला आणि अर्जुनाने शेवटी भगवंताची क्षमा मागितली. भगवंत सांगितलं, प्रभू मला काही कळत नाही, काय करावं. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पश्यामि त्वां धर्मसम्मूढ यस्य सं निष्कं परितन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वं प्रपन्नम्. कार्पण्य दोष, अकार्यक्षमता भगवंताच्या पुढे व्यक्त केली आणि सांगितलं, तू मला सांग, मी तुला शरण जात आहे. शिष्यस्तेहं. अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलं आणि मग भगवंताने बोलायला सुरुवात केली. कोणी विचारलं तर सांगा, मग उघडची सल्ली देऊ नये.
सल्ले देणाऱ्याची स्थिती होती. भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला फुकटचा सल्ला दिला नाही. भगवंतांनी केव्हा बोलायला सुरुवात केली, जेव्हा अर्जुन म्हणतो शिष्यस्तेहम शादी माम त्वं प्रपन्नम, शिष्यत्व स्वीकारलं आणि मग भगवान बोलायला सुरुवात करतात. अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे. अरे अर्जुना, तू बोलताना विद्वानासारखं बोलतो, प्रज्ञावादांश भाससे असं वाटतं पण विद्वान बोलतोय, पण जरा विचार करू नये तो तू करीत आहेस. काही अशिक्षित लोक असतात पण सुशिक्षित असल्यासारखं भासवतात. एक अशिक्षित मराठी वाचता येत नाही आणि बसमध्ये प्रवास करताना इंग्लिश पेपर घ्यायचा, उलटा धरला. अशा प्रकारची काहींची स्थिती असते. अर्जुना, तुझी ती स्थिती आहे. अशोचानन्व शोचस्त्वं, ज्याचा विचार करायला नको ते तू करतोय. बोलताना विद्वान असल्यासारखा बोलतो, प्रज्ञावादांश भासते. इथं जो संवाद सुरू होत आहे भगवंताचा, हा सांख्य योग आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, या ठिकाणी कर्म सांगितलं. मग योग बुद्धी कर्म बुद्धी सांगितल्यानंतर कर्माबद्दल अर्जुनाला शंका निर्माण व्हायला पाहिजे होती. मग अर्जुनाने प्रश्न काय विचारला, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, हा प्रश्न अर्जुनाला का निर्माण झाला. सांख्य बुद्धी काय कर्मबुद्धी व्हायला पाहिजे होती. तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुन तो तत्किम कर्मणे घोरे मा नियोजयसी केशव, भगवंता मला या कर्मामध्ये तू का आणि लोटतोयस. पण हा स्थित प्रज्ञेमध्ये कसा आला हा प्रश्न निर्माण होतो. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, याला कारण असं आहे. याच्या अगोदरचं एक श्लोक आहे. श्रुती प्रतिपन्नाते यदा अस्त्यास्य निश्चला समाधा वचला बुद्धिस्तथा योगमवाप्स्यसि. अर्जुन, अनेक साध्य साधन संबंध दाखवणाऱ्या श्रवणांनी विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी विक्षेपरहित होऊन विचार शून्य होऊन आत्म्यामध्ये जेव्हा स्थिर होईल तेव्हा तू त्या खऱ्या योगाला प्राप्त होशील. जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तुझ्या शंका निरसन होईल, तेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल आणि तेव्हा तुला ते आत्मस्वरूप करेल. शंका श्रुती श्रवणानेच होत असते. शेतामध्ये नांगर धरणाऱ्याला ब्रह्म म्हणजे काय अशी शंका होणार नाही. अहम ब्रह्मास्मी कशाला म्हणतात हे मजुरी करणाऱ्याला, शेतात मजुरी करणाऱ्याला शंका निर्माण होणार नाही. ज्याने शास्त्र ऐकलेलं आहे, श्रुती ऐकलेली आहे, त्याला शंका निर्माण होईल. एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे, मदरपणे आवश्यक करावे नित्य नैमित्तिक तेची चित्ताचे शोधक साधन मुख्य परमार्थ. जे काही कर्म केलं ते भगवंताला अर्पण करायचं असतं त्यावेळेला आणि परमार्थामध्ये परिपक्व अवस्थामध्ये शुद्ध अवस्था निर्माण होते, निष्काम अवस्था निर्माण होते आणि निष्काम अवस्था निर्माण झाल्यानंतर चित्तशुद्धी होते आणि त्यानंतरच भगवत दर्शन होतं. जरा थोडा क्लिष्ट विषय जरा दुरिष्ट होत असेल कळण्याकरता, परंतु स्वतःच्या सुखाकरता, समाधानाकरता, चित्तवृत्ती स्थिर करण्याकरिता आणि परमार्थाचं खरं वर्म जाणण्याकरता हे कळणं आवश्यक आहे. चुटकी ऐकण्याकरता तर तमाशे पण असतात, कीर्तनच कसलं पाहिजे. सिनेमामध्ये सुद्धा चांगली करमणूक. कथा प्रवचन हे करमणुकीचं साधन नसतं, आत्मकल्याणाचं साधन आहे आणि कायमच्या दुःखाच्या निवृत्तीचं साधन आहे. कायमच्या दुःखाच्या निवृत्तीचं साधन म्हणजेच परमार्थ आहे, अन्यथा कोणतेही साधन असू शकत नाही. जगामध्ये मोठे मोठे कोट्याधीश उच्चाधीश असतील, त्यांना विचारा
तुम्ही सुखी आहात का? न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति वृत्तस्य मुनिरेकांत जीवनात. इंद्राला जे सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला जे सुख नाही, ते वृत्त महात्म्याला आहे. का आहे तर त्याने आत्मस्वरूप जाणलं, स्वतःला ओळखलंय. जो स्वतःला ओळखतो, संसाराचं रहस्य जाणतो, तो या संसारापासून विरक्त होतो. आणि संसारापासून विरक्त झाल्याशिवाय त्याला समाधान कधीच मिळत नाही. या ठिकाणी म्हणून याच्या आधीचा संदर्भ मी का सांगतोय? बऱ्याच वेळा आधीचा संदर्भ कळाल्याशिवाय पुढचं कळत नसतं. बघा 9व्या अध्यायामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति हा जो श्लोक आहे, या श्लोकावरच्या ओव्या लिहिताना माऊली ज्ञानेश्वर महाराज पहिली ओवी लिहितात, मग निस्सीम भाव उल्हास मग अर्पावयाचे निविसे फळ आवडे त्याचे बोलते. याने निस्सीम भाव, मग निस्सीम भाव उल्हास मग अर्पावयाचे निविसे. मग शब्द वापरतो. मग शब्द आपण आधी कधी वापरतो? मग शब्द आपण केव्हा वापरतो? मग शब्द उच्चारण्याच्या आधी काहीतरी घडलेलं असतं. दोघा मित्रांचा संवाद चालू आहे. मी आग्रह केला आपल्याकडे कार्यक्रमाला यावं लागेल. हे सांगितलं मी येईल, पण माझ्या पाठीमागे काही काम आहे. तर सगळे कामं ओळखल्यानंतर मग मी तुझ्याकडे. मग शब्द केव्हा वापरला? अगोदर काहीतरी घडलंय. मग माऊलींनी पहिल्या ओळीमध्ये मग शब्द वापरला. याचं कारण असं आहे की पाठीमागचा संदर्भ आपल्याला पाहावा लागेल. पाठीमागची ओवी आहे, या लागे शरीर सांडवा कीजे सगळं गुणांचे लोड उतरिजे संपत्ती मधून सांगिजे कुरवंडी करुणी आणि मग निस्सीम भाव उल्हास. भगवंताला शरण जायचं असेल तर कसं जायचं? या लागी शरीर सांडवा कीजे सगळं गुणांचे लोड उतरिजे. या देहाचा अभिमानाचा त्याग करा, गुणाच्या अभिमानाचा त्याग करा. संपत्ती मधू सांगितले संपत्तीच्या अभिमानाचा त्याग करा आणि मग भगवंताला शरण जा. आणि अशा स्थितीत शरण गेल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा तुमचा स्वीकार करतो. हे या मग शब्दाचा आधीचा अर्थ समजून घेतला तर आपल्याला तरी. तसं या ठिकाणी अर्जुनाला जो प्रश्न निर्माण झालेला आहे, स्थित प्रज्ञश्च का भाषा समाधिस्तस्य केशव, त्या आधीचा श्लोक आहे 53 नंबरचा श्लोक. सते विप्रतिपन्ना ते यदास्त्यस्य निश्चला समाधावचला बुद्धिस्तथा योगमवाप्स्यसि. या पूर्ण श्लोकामध्ये 3 अंश सांगितले. सते विप्रतिपन्ना ते बुद्धिरेदा निश्चला हा एक, जो समाधावचला दुसरा अंश आणि तिसरे तथा योगमवाप्स्यसि. हे 3 अंश आहेत. भगवान सांगतात की श्रुती ऐकल्यानंतर तुला शंका निर्माण होईल आणि ती शंका निरसन करायची. पण संशय निर्माण होणं चांगलंय का? संशयात्मा विनश्यती, परमार्थामध्ये तर संशय नसावा असं म्हणतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, संशयाहून थोर अनेक नाही पाप घोर ही विनाशाची वाघोर प्राणी असी. संशयासारखं पाप कोणतं नाही, पण शंका निर्माण झाल्याशिवाय समाधान तर कसं होईल? इथं याचा अर्थ संशय घातक आहे असं नाहीये. जो संशय आहे तो छेदण्याकरिता निर्माण करायचा आहे, संशयात न बनून राहायचं नाहीये. काही लोकांना कशावरही संशय असतो, कशाचाही संशय असतो, ते दुःखाला कारण आहे. मनामध्ये शंका निर्माण झाली नाही तर, प्रश्नच निर्माण झाले नाही तर उत्तर कसं मिळतं? संशयात्मा बनून राहणं हा भाग वेगळा आणि एखाद्या गोष्टीबद्दल शंका निर्माण होणं हा भाग वेगळा. शंका तर निर्माण व्हायलाच पाहिजे, प्रश्न तर निर्माण व्हायलाच पाहिजे, तरच उत्तर शोधण्याचा मनुष्य प्रयत्न करेल. एतन्ने संशयं कृष्ण क्षत्तमर्हस्य शेषतः. मला संशय झाला त्याचा छेदन करा.
या संशयाचं छेदन करणारे गुरु असतात. उकारस्तंधकार उकार निरोधकार अज्ञान अंधकार ज्ञानाचा प्रकाश टाकणारे गुरु असतात. कारण तो बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. जो मनाचा विषय नाही, जो बुद्धीचा विषय नाही, त्यावर आपण काय करू शकतो? आपल्या हातातच तर नाही आहे. आपल्या हातात काय? शास्त्रामध्ये जे 3 दोष सांगितले, मलविक्षेप, आवरण, मल आणि विक्षेप, हे 2 दोष नष्ट करणं आपल्या हातामध्ये आहे. आणि आवरण दोष गुरु नष्ट करीत असतात. आवरण दोष स्वतः नष्ट करू शकत नाही. आवरण म्हणजे अज्ञान. अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश टाकणारे गुरु असतात. आणि इथं अर्जुनाने भगवंताला गुरु मानले. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलंय, तेव्हाच भगवंताने उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. एक स्तुती वचन आहे. आकाशात द्वयेन खल्विमानानि जायन्ते आकाशेन जातानि जीवन्ति आकाशम पर्यंत विषम विसंती. त्याचा अर्थ असा आहे, आकाशापासून जगत उत्पन्न होते, आकाश स्थिर राहते, शेवटी आकाशातच सर्व लीन होते. इथं आकाश म्हटल्यानंतर एक शंका निर्माण होते. आकाशातूनच जगत निर्माण झालं आणि आकाशातच विलीन झालं. आकाशात वायू, वायोरग्निः, अग्निरापः, अभ्यत पृथ्वी. या सृष्टी उत्पत्तीचा क्रम सांगितला शास्त्रकारांनी. आकाशात वायू, फार सुंदर वर्णन केलं. जरा लक्षपूर्वक ऐकावं लागेल. तर इथं बसल्यानंतरही मनाची चंचलता जात नसेल तर काहीच कळणार नाही तुम्हाला. त्यावेळी तुम्ही इथे आल्यानंतर तरी मनाला स्थिर करा. इथून गेल्यानंतर काय होईल तो तुमचा विषय. प्रवृत्ती निवृत्तीचे आटोन या भाग, प्रवृत्ती आणि निवृत्तीचे काही भाग आटोन कोतरले एक चांग रसायन, एक रसायन तयार केलं. रसायन तयार करण्याकरता अग्नी द्यावा लागतो. ज्ञानाग्नी हुताशी कळसले ओझा. ज्ञानरूपी अग्नीने त्याला कढवलं. काढा करतो ना आपण आयुर्वेदामध्ये. एक अष्टमांश काढा, एक चतुर्थांश काढा, एक द्वितीयांश काढा. एक द्वितीयांश काढा म्हणजे अर्धा लिटर असेल तर 500 मिली असेल तर 250 मिली करायचं. एक चतुर्थांश काढा 125 मिली करायचं. एक अष्टमांश काढा. काढा म्हणजे कढवलंय. कढवायचं कशा करता? तर अग्नीचं कार्य आहे. अग्नीचा ज्या पदार्थाशी संयोग होतो त्या पदार्थातील सूक्ष्म तत्वाला त्या पदार्थापासून पृथक करण्याची क्षमता अग्नीमध्ये असते, बाजूला करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ मिरची, लाल मिरची घ्या, चांगली लवंगी तिखट मिरची. तिखट लवंगी मिरची विस्तवावर टाकली काय होईल? ठसका येईल. 2 ग्रॅमची मिरची 1000 लोकांच्या नाकापर्यंत कशी काय पोहोचली? हे कार्य कोणी केलं? हे कार्य अग्नीने केलं. अग्नीचा जेव्हा त्या पदार्थाशी संयोग झाला त्या पदार्थातील सूक्ष्म तत्व बाजूला गेले आणि त्यातलं सूक्ष्म तत्व वातावरणामध्ये पसरवण्याचं कार्य अग्नीने केलं आणि वायूच्या द्वारे ते आपल्या नाकापर्यंत पोहोचले. 2 ग्रॅमची मिरची 1000 लोकांच्या नाकापर्यंत गेली, 1000 लोकांना ठसका लागला. हे अग्नीमुळे घडलं. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की अग्नीशी संयोग झाल्यानंतर त्या पदार्थाची एक लक्षणतेने वृद्धी होत असते. जमिनीमध्ये आपण बीज पेरतो बघा. एक दाणा
पेरल्यानंतर त्याचे हजारो दाणे तयार होतात. 2014 मध्ये आपण बेटामध्ये महारुद्रयाग केला होता. तेव्हा एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला होता. म्हणजे महाराज, तुम्ही महारुद्रयाग करीत आहात, इथं इतकं तूप लागणार आहे, एवढं तूप तुम्ही त्या अग्नीमध्ये जाळण्यापेक्षा लोकांना खाऊ असेल काय? कशाला अग्नी चालताय? असा प्रश्न होता पत्रकाराचा. मी उत्तर देताना त्यांना सांगितलं, समजा तुम्हाला 2 किलो हरभरे दिले तुमच्या वडिलांनी पेरण्याकरता. तुम्ही जर भाजून फुटाणे खाल्ले तर खायला गोडच लागेल ना. भाजून फुटाणे खाल्ले तर खायला गोड लागेल, पण 2 दिवसानंतर विष्ठा होऊन बाहेर जाईल. पण ते जर तुम्ही जमिनीमध्ये टाकले तर त्या 2 किलोचे 2 क्विंटल हरभरे तयार होते. परंतु दिसताना पाहणाऱ्याला ते मातीत घातल्यासारखं दिसते ना. त्याचा परिणामाचा विचार जर आपण केला नाही तर काय दिसतंय? एखादा शेतकरी पेरणी करतोय, कुणीतरी शहरातला माणूस आला, त्याला शेती पेरणी हा काही विषय माहितीच नाही. त्याला जर विचारलं पाणी कुठून येतं, तर नळातून, त्याच्या पलीकडे माहितच नाही त्याला. आणि कुणीतरी शेतकरी शेंगदाणे पेरीत होता आणि त्यांनी पाहिलं काय मूर्ख माणूस आहे, खेड्यातले वेळेस म्हणे, एवढे महागाचे शेंगदाणे मातीतच घालून दिले. त्या पानाला जरी मातीत घालताना दिसत असतील तरी त्या पेरणाऱ्या शेतकऱ्याला माहिती आहे यातून अंकुरोत्पत्ती होणार आहे आणि एका दाण्याचे 100 दाणे होणार आहे. हे ज्ञान ज्याला आहे त्याला ती शंका निर्माण होणार नाही. मग अग्नीत जाळण्याचं कारण असं आहे, म्हणून मी सांगत होतो की अग्नीशी पदार्थाचा संयोग होतो तेव्हा अग्नी त्यातील सूक्ष्म तत्वाचं पृथक्करण करून त्यात वेगळं करतो आणि त्याचा वृद्धिंगत करतो. आणि वृद्धिंगत केल्याच्या नंतर त्याचा व्यापक रीतीने लाभ होतो. मी कशाकरता सांगत होतो की आयुर्वेद शास्त्रामध्ये जी रसायन चिकित्सा आहे, ज्ञानाग्नी हुतासी कळशिले योजा, ज्ञानरूपी अग्नीने कढवल्या जातं, त्याचा काढा तयार केला जातो. म्हणजे जसं अग्नीने काढ्याद्वारे त्या पदार्थातले तत्व त्या पाण्यामध्ये येतात आणि तो काढा आपण पाचन केलं तर रोग निवारण होतं, तसं ज्ञानरूपी अग्नीने कढवल्याच्या नंतर काय कढवलं? प्रवृत्ती निवृत्तीची दोन्ही भाग आठवून ज्ञानाग्नी हुतासी कळशिले ओझा. कशा करता? आत्मसिद्धी काजा लागून या. कारण साधारण या स्थूल देहाचे रोग घालवण्याकरता एवढे कष्ट आपल्याला करावे लागतात औषध निर्मिती करता. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह या तीनही देहाचा रोग घालवायचा आहे, तीनही शरीराचा रोग घालवायचा आहे. आणि मग ज्ञान. तर असा एक हा प्रश्न अर्जुनासमोर निर्माण झालेला आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 54वा हा श्लोक आहे. हा दुसरा अध्याय सांख्ययोग. भगवंतांनी सांख्ययोग या ठिकाणी सांगितलं. अशोचानंद शोचस्तोम पत्न्या वादांश भाससे वेदला काय काय अर्जुन बोलला असेल, भगवान मात्र शांतच, काहीच बोलले नाही. आपण जेव्हा एखाद्या शहाण्या माणसासमोर बोलतोय शहाणा माणूस काहीच बोलत नाही तर बोलणाऱ्याने समजून घ्यावं काहीतरी माणसाची ऐकण्याची मानसिकता आहे किंवा नाही याचाही विचार करीत नाही, सारखंच बोलत असतो. असे त्याच्या शेजारी बसला तरी चर्चा सुरू, बोलत नाही परिचय नाही, याने बोलायला सुरुवात केली. काही लोकांना बोलायची सवय असते, ती कुठे दिली तरी बोलणारच, कोणी नाही बोलून दिलं तरी बळजबरी जाऊन बोलतीलच. प्रवास शेजारी बसला, या शेजारीला सांगितलं हो 1 महिन्यापूर्वी आमच्या मुलीचं लग्न झालं. हा त्याला काय झालं? लग्न झालं. स्वतः एक बोलतात दुसऱ्याला बोलून घेतात, असे काही बोलणारे असतो.
म्हणजे किती घेतले? 2 लाख. अशा पद्धतीने बोलणारे काही लोक असतात, बोलतच राहतात आणि त्या बोलण्यानुसार काहीच मिळत नाही. स्वतः बोलतात, दुसऱ्याकडून बोलून घेतात आणि ऐकणाऱ्याची मानसिकता आहे किंवा नाही याचाही विचार करीत नाही. मग भलतेला कधी उपदेश करू नये. तुकाराम महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी त्याची बोध द्यायचा व्यक्ती आपली वाचा शिणू नये. आपली वाचा व्यर्थ शिणूच नाही. उपदेश करणारा बद्दल श्रवण करण्याच्या अंतःकरणामध्ये जर आदर असेल तर उपदेशाचा उपयोग होतो, उपदेश फलित होतो, अन्यथा उपदेश फलित होत नाही. अर्जुन बोलतोय भगवान काहीच बोलत नाही. अर्जुनाला वाटलं आपलं काही चुकलं का काय. अर्जुन शांत झाला आणि अर्जुनाने शेवटी भगवंताची क्षमा मागितली. भगवंत सांगितलं, प्रभू मला काही कळत नाही काय करावं. कार्पण्य दोषो बहत स्वभाव पश्यामि त्वां धर्मसम्मूढ यस्यं निष्कं पुरितन्ने शिष्यस्तेहं शाधिमां त्वं प्रपन्नम्. कार्पण्य दोष, अकार्यक्षमता भगवंताच्या पुढे व्यक्त केली आणि सांगितलं, तू मला सांग, मी तुला शरण जात आहे. शिष्यस्तेहं. अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलं आणि मग भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. कोणी विचारलं तर सांगा, फुकटचे सल्ले देऊ नये. कधी कधी सल्ले देणाऱ्याचीच परिस्थिती होती. भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला फुकटचा सल्ला दिला नाही. भगवंतांनी केव्हा बोलायला सुरुवात केली? जेव्हा अर्जुन म्हणतो शिष्यस्तेहं शाधिमां त्वं प्रपन्नम्. शिष्यत्व स्वीकारलं आणि मग भगवान बोलायला सुरुवात करतात. अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे. अरे अर्जुना, तू बोलताना विद्वानासारखं बोलतो, प्रज्ञावादांश भाससे असं वाटतं पण विद्वान बोलतोय, पण जरा विचार करू नये तो तू करीत आहेस. काही अशिक्षित लोक असतात पण सुशिक्षित असल्यासारखं भासवतात. एक अशिक्षित होता, मराठी वाचता येत नाही आणि बसमध्ये प्रवास करताना इंग्लिश पेपर घ्यायचा, उलटा धर. अशा प्रकारची काहींची स्थिती असते. अर्जुना तुझी ती स्थिती आहे. अशोचानंद शोचस्त्वं, ज्याचा विचार करायला नको तेच तू करतोय. बोलताना विद्वान असल्यासारखा बोलतो, प्रज्ञावादांश भासते. इथं जो संवाद सुरू होत आहे भगवंताचा, हा सांख्य योग आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. या ठिकाणी कर्म सांगितलं. मग योग बुद्धी कर्म बुद्धी सांगितल्यानंतर कर्माबद्दल अर्जुनाला शंका निर्माण व्हायला पाहिजे होती. मग अर्जुनाने प्रश्न काय विचारला? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. हा प्रश्न अर्जुनाला का निर्माण झाला? सांख्य बुद्धी काय कर्मबुद्धी व्हायला पाहिजे होती. तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुन तो तत्किं कर्मणे घोरे मां नियोजयसि केशव. भगवंता, मला या कर्मामध्ये तू का आणि लोटतोयस? पण हा स्थित प्रज्ञेमध्ये कसा आला हा प्रश्न निर्माण करतो. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. याला कारण असं आहे, याच्या अगोदरचं एक श्लोक आहे. श्रुती प्रतिपन्नात् यदास्त्यास्य निश्चला समाधा वचला बुद्धिस्तथा योगमवाप्स्यसि. अर्जुन, अनेक साध्य साधन संबंध दाखवणाऱ्या श्रवणांनी विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी विक्षेपरहित होऊन विचार शून्य होऊन आत्म्यामध्ये जेव्हा स्थिर होईल तेव्हा तू त्या खऱ्या योगाला प्राप्त होशील. जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तुझ्या शंका निरसन होईल, तेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल आणि तेव्हा तुला ते आत्मस्वरूप कळेल. शंका श्रुती श्रवणानेच होत असते.
शेतामध्ये नांगर धरणाऱ्याला ब्रह्म म्हणजे काय अशी शंका होणार नाही. अहम ब्रह्मास्मी कशाला म्हणतात हे मजुरी करणाऱ्याला, शेतात मजुरी करणाऱ्याला शंका निर्माण होणार नाही. ज्याने शास्त्र ऐकलेलं आहे, श्रुती ऐकलेली आहे, त्याला शंका निर्माण होईल. एकनाथी भागवतामध्ये म्हणणारे मदरपणे आवश्यक करावे नित्य नैमित्तिक तेची चित्ताचे शोधक साधन मुख्य परमार्थ. जे काही कर्म केलं ते भगवंताला अर्पण करायचं असतं त्यावेळेला आणि परमार्थामध्ये परिपक्व अवस्थामध्ये शुद्ध अवस्था निर्माण होते, निष्काम अवस्था निर्माण होते आणि निष्काम अवस्था निर्माण झाल्यानंतर चित्तशुद्धी होते आणि त्यानंतरच भगवत दर्शन होतं. जरा थोडा क्लिष्ट विषय जरा दुरिष्ट होत असेल कळण्याकरता, परंतु स्वतःच्या सुखाकरता, समाधानाकरता, चित्तवृत्ती स्थिर करण्याकरता आणि परमार्थाचं खरं वर्म जाणण्याकरता हे कळणं आवश्यक आहे. चुटकी ऐकण्याकरता तर तमाशे पण असतात, कीर्तनच कसं पाहिजे. सिनेमामध्ये सुद्धा चांगली करमणूक. कथा प्रवचन हे करमणुकीचं साधन नसतं, आत्मकल्याणाचं साधन आहे आणि कायमच्या दुःखाच्या निवृत्तीचं साधन आहे. कायमच्या दुःखाच्या निवृत्तीचं साधन म्हणजेच परमार्थ आहे, अन्यथा कोणतेही साधन असू शकत नाही. जगामध्ये मोठे मोठे कोट्याधीश अब्जाधीश असतील, त्यांना विचारा तुम्ही सुखी आहात का? न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तिनः सुखमस्ति वृत्तस्य मुनिरेकांत जीवनात. इंद्राला जे सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला जे सुख नाही, ते वृत्त महात्म्याला आहे. का आहे तर त्याने आत्मस्वरूप जाणलं, त्याने स्वतःला ओळखलंय. जो स्वतःला ओळखतो, संसाराचं रहस्य जाणतो, तो या संसारापासून विरक्त होतो आणि संसारापासून विरक्त झाल्याशिवाय त्याला समाधान कधीच मिळत नाही. या ठिकाणी म्हणून याच्या आधीचा संदर्भ मी का सांगतोय, बऱ्याच वेळा आधीचा संदर्भ कळाल्याशिवाय पुढचं कळत नसतं. बघा 9व्या अध्यायामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति हा जो श्लोक आहे, या श्लोकावरच्या ओव्या लिहिताना माऊली ज्ञानेश्वर महाराज पहिलू मिळतात. मग निस्सिम भाव उल्हास मजर पावळाचे निमिसे भय आवडे त्याचे बोलते. याने निस्सिम भाव, मग निस्सिम भाव उल्हास मज अर्पावयाचे निमिसे. मग शब्द वापरतो. मग शब्द आपण आधी कधी वापरतो? मग शब्द आपण केव्हा वापरतो? मग शब्द उच्चारण्याच्या आधी काहीतरी घडलेलं असतं. दोघं मित्रांचा संवाद चालू आहे, ते आग्रह केला आपल्याकडे कार्यक्रमाला यावं लागेल. हे सांगितलं मी येईल, पण माझ्या पाठीमागे काही काम आहे. सगळे कामं ओळखल्यानंतर मग मी तुझ्याकडे. मग शब्द केव्हा वापरला? अगोदर काहीतरी घडलंय मग. माऊलींनी पहिल्या ओळीमध्ये मग शब्द वापरला. याचं कारण असं आहे की पाठीमागचा संदर्भ आपल्याला पाहावा लागेल. पाठीमागची ओवी आहे, या लागे शरीर सांडवा कीजे, सगळं गुणांचे लोण उतरिजे, संपत्ती मधू सांगिजे, कुरवंडी करुणी आणि मग निस्सिम भाव उल्हास. भगवंता शरण जायचं असेल तर कसं जायचं? या लागी शरीर सांडवा कीजे, सगळं गुणांचे लोण उतरिजे, या देहाचा अभिमानाचा त्याग करा, गुणाच्या अभिमानाचा त्याग करा. संपत्ती मधू सांगिजे, संपत्तीच्या अभिमानाचा त्याग करा आणि मग भगवंताला शरण जा. आणि अशा स्थितीत शरण गेल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा तुमचा स्वीकारतो. हे या मग शब्दाचा आधीचा अर्थ समजून घेतला तर आदर आहे. तसं या ठिकाणी अर्जुनाला जो प्रश्न निर्माण झालेला आहे, स्थित पद्यष्टका भाषा समाधिस्तस्य केशव, त्या आधीचा श्लोक आहे 53 नंबरचा श्लोक. सते विप्रतिपन्नाते यदास्तस्य निश्चला समाधावचला बुद्धिस्तथा योगमवाप्स्यसि.
या पूर्ण श्लोकामध्ये 3 अंश सांगितले. श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धिरेदा निश्चला हा एक, जो समागावचला दुसरा अंश आणि तिसरे तथा युग्मवापसेस, हे 3 अंश आहेत. भगवान सांगतात की श्रुती ऐकल्यानंतर तुला शंका निर्माण होईल आणि ती शंका निरसन करायची. पण संशय निर्माण होणं चांगलं आहे का हो? संशयात्मा विनश्यती, परमार्थामध्ये तर संशय नसावा असं म्हणतात. माझे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, संशयाहून घोर अनेक नाही पाप घोर, ही विनाशाची वागूर प्राणी असी. संशयासारखं पाप कोणतं नाही, पण शंका निर्माण झाल्याशिवाय समाधान तर कसं होईल? इथं याचा अर्थ संशय घातक आहे असं नाहीये. जो संशय आहे तो छेदण्याकरिता निर्माण करायचा आहे, संशयात्मा बनून राहायचं नाहीये. काही लोकांना कशावरही संशय असतो, कशाचाही संशय असतो, ते दुःखाला कारण आहे. मनामध्ये शंका निर्माण झाली नाही तर, प्रश्नच निर्माण झाले नाही तर उत्तर कसं मिळतं? संशयात्मा बनून राहणं हा भाग वेगळा आणि एखाद्या गोष्टीबद्दल शंका निर्माण होणं हा भाग वेगळा. शंका तर निर्माण व्हायलाच पाहिजे, प्रश्न तर निर्माण व्हायलाच पाहिजे, तरच उत्तर शोधण्याचा मनुष्य प्रयत्न करेल. एतन्ने संशयं कृष्ण क्षत्तमर्हस्य शेषतः. मला संशय झाला त्याचा छेदन करा. या संशयाचं छेदन करणारे गुरु असतात. स्तंधकार वृकार निरोधकार, अज्ञान अंधकार ज्ञानाचा प्रकाश टाकणारे गुरु असतात. कारण तो बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. जो मनाचा विषय नाही, जो बुद्धीचा विषय नाही, त्यावर आपण काय करू शकतो? आपल्या हातातच तर नाही आहेत. आपल्या हातात काय? शास्त्रामध्ये जे 3 दोष सांगितले, मल विक्षेप आवरण, मल आणि विक्षेप हे 2 दोष नष्ट करणं आपल्या हातामध्ये आहे. आणि आवरण दोष गुरु नष्ट करीत असतात. आवरण दोष स्वतः नष्ट करू शकत नाही. आवरण म्हणजे अज्ञान. अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश टाकणारे गुरु असतात. आणि इथं अर्जुनाने भगवंताला गुरु मानले. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलंय, तेव्हाच भगवंताने उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. एक श्रुती वचन आहे, आकाशात द्वयेन खल्वे मानानि जायन्ते, आकाशेन जातानि जीवन्ति, आकाशम पर्यंत विषम विसंती. त्याचा अर्थ असा आहे, आकाशापासून जगत उत्पन्न होते, आकाश स्थिर राहते, शेवटी आकाशातच सर्व लीन होते. इथं आकाश म्हटल्यानंतर एक शंका निर्माण होते. आकाशातूनच जगत निर्माण झालं आणि आकाशातच विलीन झालं. आकाशात वायू, वायुरग्निः, अग्निरापः, अभ्यत पृथ्वी. या सृष्टी उत्पत्तीचा क्रम सांगितला शास्त्रकारांनी. आकाशात वायू हो, फार सुंदर वर्णन केलं. जरा लक्षपूर्वक ऐकावं लागेल. तर इथं बसल्यानंतरही मनाची चंचलता जात नसेल तर काहीच कळणार नाही तुम्हाला. अनेक विचार, तर्क, वितर्क आजपर्यंत होत आलेले आहेत. काही वैज्ञानिकांनी अनेक प्रयोग केले. मागे एक प्रयोग झाला बरोबर, खूप हजारो वैज्ञानिकांनी एकत्रित येऊन आणि जमिनीमध्ये स्फोट घडवला होता. या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे ज्ञान प्राप्त करण्याकरता, हे जाणून घेण्याकरिता, आणि तो जमिनीत खाली स्फोट घडवला होता. आपण बातम्या वाचल्या असतील, ऐकल्या असतील. 5-7 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. हजारो वैज्ञानिकांनी एकत्रित येऊन, पण त्यातून काय निष्पन्न झालं? काही निष्पन्न झाल्याची बातमी नाही आली. ठोस काही निघालं नाही.
तर शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर सृष्टीची उत्पत्ती अशी स्फोटातून झालेलीच नाही. शास्त्र काय सांगतो, शास्त्राची परिभाषा मी या ठिकाणी सांगत आहे. आकाशात वायू हो, आकाशापासून वायूची उत्पत्ती झाली. वायू अग्निही, वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली. अग्निरापह, अग्नीपासून जलाची उत्पत्ती झाली. अभ्य म्हणजे आपापासून, जलापासून पृथ्वी, पृथ्वीची उत्पत्ती झाली. या ठिकाणी मग आकाशापासून हे सर्व निर्माण झालं असं श्रुती सांगते. तर इथं आकाश शब्दाचा अर्थ ब्रह्म असा घ्यावा लागेल. भूताकाश नव्हे, आकाशास्त लिंगात. आणि म्हणून या ठिकाणी श्रुती जी सांगत आहे, या श्रुतीने इथं आकाश शब्द जो वापरला तर तो आकाश या ठिकाणी आकाशात द्वयेन खलविमानानि भूतानि जायन्ते, ब्रह्म या अर्थाने आकाश शब्द वापरतो. भूताकाश नव्हे. शास्त्र जाणून घेताना ह्यात सुद्धा आपल्याकडून होतं. बऱ्याच वेळा लोक शब्दशः जसा तसा अर्थ करतात आणि शास्त्रकारांना दोषी ठरवतात. म्हणून तर संत महापुरुषांच्या मुखारविंदातून शास्त्र श्रवण करायचं असतं. शास्त्र हे सागराप्रमाणे आहे. सागरामध्ये अथांग जल आहे. हे जरी सिद्ध असेल, सत्य असेल, तरी सागराचं पाणी आपण पिऊ शकत नाही. सागराचं पाणी जर प्यायला चाललं असतं तर पाऊस पडायची आपण वाटच पाहिली नसती. मुंबईवरून पाईपलाईन केली असती. शिर्डीकरांनी तर भरपूर पाईपलाईन केली असते मुंबईवरून. सागराचं पाणी शेतीला चालत नाही, ते प्यायला चालत नाही. सागरात पाणी किती आहे? अथांग जल आहेत ना. धरणामध्ये कोणत्या धरणात किती टीएमसी पाणी आहे हे ठरलेलं आहे. सागरामध्ये किती टीएमसी पाणी आपण सांगू शकतो का? सांगू शकतो? सागरामध्ये अथांग जल जरी असलं तरी गोडभर पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. मग आपण जे पितो ते पाणी कुठून आलं? ते तरी सागरातूनच आलं ना. पण काहीतरी प्रक्रिया घडली. सागरातील जलाचं बाष्पीभवन होऊन त्या बाष्पाद्वारे मेघ निर्माण झाले आणि मेघाच्या मुखातून जेव्हा ते पाणी भूमीवर आलं आणि ते पिण्याकरता मधुर गोड झालं. गोडच नव्हे तर ते जीवन झालं. जीवन. पण पाण्याचं एक नाव आहे जीवन. पाणी जीवन आहे. सागरातील जल जेव्हा मेघाच्या मुखातून भूमीवर आलं तेव्हा ते पिण्यास योग्य झालं. त्याप्रमाणे शास्त्र जेव्हा सद्गुरूंच्या मुखातून आपण श्रवण करतो तेव्हा ते धारण करण्यास योग्य होतं. तोपर्यंत नव्हे. अन्यथा पुस्तक कितीही वाचले तर त्यातलं रहस्य कळतच असं नाही. शास्त्रामध्ये सांकेतिक भाषा अनेक ठिकाणी वापरली जाते. सर्व शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो असं नाही. आपण आपल्या बुद्धीने लावण्याचा जरी प्रयत्न केला, व्याकरण सुद्धा सर्व ठिकाणी चालत नाही. व्याकरण पाणिनी ऋषींचे सुद्धा अर्थ चुकले कधी कधी. पाणिनी ऋषी होते ना, संस्कृत व्याकरण ज्यांचं आपण वापरतो अभ्यासाकरता. संध्याकाळच्या वेळी फिरायला गेले. Your Tata Sky box is not receiving signal. In case it is cloudy or raining outside, please wait till the weather clears. If the problem persists, please restart your Tata Sky box after checking that all the wires to the box are permanently connected. Continue to watch your favorite show with Tata Sky mobile app or watch.tatasky.com from your laptop or desktop. Your Tata Sky box is not receiving signal.